नमस्कार, मी डॉक्टर मंजिरी वळसंकर, डायरेक्टर भिडे हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर, नवी पेठ, पुणे. आज आपण बघणार आहोत की जर आपले आधी रक्ताचे तपास किंवा सोनोग्राफीचे तपास झाले असतील आणि आपल्याला पुढे टेस्ट ट्यूब बेबी डॉक्टरांनी सुचवलं असेल तर टेस्ट ट्यूब बेबीचे इंजेक्शन सुरू करण्याच्या आदल्या सायकलला कोणते अतिमहत्वाचे तपास रिपीट करणं गरजेचं असतं. तर आपल्याला माहितीये की साधारण 20 ते 22 ब्लड टेस्ट असतात, काही विशिष्ट सोनोग्राफी असतात, सिमेंटची तपास असते, सिमेंटचे काही कार्यक्षमतेच्या चाचण्या असतात. हे सगळं आपण पहिल्या व्हिजिटला डॉक्टरांकडे केलेलं असतं. समजा आपण डिसिजन घ्यायला थोडासा उशीर झाला की समजा 2-3 महिन्यांनी तुम्ही टेस्ट ट्यूब बेबी करणार असाल तर तुम्हाला टेस्ट ट्यूब बेबीच्या आदल्या महिन्यामध्ये काही तपास या रिपीट केल्याच पाहिजे. आणि त्यातल्या सगळ्यात महत्वाच्या ज्या रिपीट करण्याजोगेच्या तपास आहेत त्या म्हणजे सिरम AMH टेस्ट, थायरॉइड आणि प्रोलॅक्टिन आणि हिमोग्लोबिन. आता भूल द्यायची ओवम पिकअप साठी, त्यामुळे भूलपूर्व तपासणीच्या अनुषंगाने पण काही ज्या तपास असतात ज्यामध्ये हिमोग्राम, LFT, RFT ह्या तपास करणं अतिशय गरजेचं आहे. पुरुषांच्या बाबतीत म्हणाल तर सिमेंटची चाचणी परत एकदा रिपीट केली पाहिजे. जर ह्या सिमेंट चाचणीमध्ये हालचाली किंवा कार्यक्षमतेचे दोष असतील किंवा शरीर रचनेचे दोष असतील तर DNA फ्रॅगमेंटेशन इंडेक्सची चाचणी परत रिपीट करणं अतिशय गरजेचं आहे. कारण कुठल्या तंत्रज्ञानाने त्या सायकलला आपल्याला टेस्ट ट्यूब बेबी करायचंय ह्याचा पूर्णपणे निर्णय हा फ्रेश सिमेंटवर अवलंबून असतो. म्हणजे आपण जर IVF किंवा ICSI आधी ठरवलं असेल पण फ्रेश सिमेंट रिपोर्ट तितकासा चांगला नसेल तर त्या सिमेंटच्या अनुषंगाने तुम्हाला पिक्सी किंवा टीसा असं करण्याची गरज भासू शकते. त्यामुळे फ्रेश सिमेंट रिपोर्टचं हे महत्व असतं. ह्याच्या व्यतिरिक्त पेशंटला डायबिटीस नाहीये ना, BP नाहीये, ही सगळी भूलपूर्व तपासणी आपण टेस्ट ट्यूब बेबी चालू करण्याच्या आधी केलेलीच असते. ती केली नसेल तर ती रिपीट करणं गरजेचं आहे. त्यामुळे जरी आधी तपास झाले असतील तरी काही फ्रेश तपास अत्यंत गरजेचे असतात. 1-2-3 महिन्याच्या आतल्या असतील तर चालतात, त्याच्या पुढच्या असतील तर रिपीट करणं अतिशय गरजेचं आहे. धन्यवाद.